प्रोग्राम ही किया जिसपे आप जैसे लोगों का साथ नहीं। थैंक यू। Now, I would like to call Professor Anuruddha Patil sir. Please come and give your valuable speech. इथे ठेवलेल्या प्रतिमांना विनम्र अभिवादन. संमती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या संकल्प 2012ला उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर, यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्यासोबत मला येण्याचा योग आला, हा योग असा आला की मी पूर्वी महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या एका कार्यक्रमाला जाणार होतो, पण तिथं सरांनी त्या प्राचार्यांना फोन करून सांगितलं की त्यांना तारीख देऊ नका म्हणून, की यांना मला सोबत न्यायचं आहे. असे आदरणीय डॉक्टर श्रीकांत पाटील सर, ज्यांनी हा वटवृक्ष फुलवला आणि खूप मोठ्या पद्धतीने सहकार्याच्या माध्यमातून पुढे नेला, अशा आदरणीय वैशाली मॅडम, आमच्यासोबत आलेले लोककलावंत, ज्यांचं माझ्यानंतर अत्यंत या माणसाचं बोलणं, या माणसाचं वागणं तुम्ही बघाल तर तुमच्यावरती प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही, असे आदरणीय भोडेकर सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर. मला इथं आल्यानंतर एक गोष्ट खूप चांगली वाटली, ती म्हणजे तरुण लोकांच्या हातात शिक्षण आहे. ज्या दिवशी तरुण लोकांच्या हातात शिक्षण असते त्या दिवशी शिक्षणसुद्धा तरुण झाल्याशिवाय राहत नाही. आता अडचण अशी आहे, मध्यंतरी श्रीकांत पाटील सरांनी एका ठिकाणी आम्हाला पाठवलं आणि मॅनेजमेंटचे लोक वरती स्टेजवरती बसलेले होते. त्याच्यामध्ये मी लहान मुलगा म्हणून एक कोपऱ्यात बसलो होतो, प्रमुख वक्ता जरी असलो तरी विषय संबंधित एक सुद्धा निघत नव्हता शिक्षणाचा. सोन्याचे भाव वाढले का, सोयाबीनचे काय भाव आहेत आणि कापसाचे काय भाव राहतील, अक्षरशः डोकं खराब झालं. मुखात दात नव्हते, तरी काही लोकांच्या तर मुखातही दात नव्हते, खबाल पेढे लोटले त्यांनी तोंडात आतमध्ये. मला फार विचित्रसारखं वाटत होतं की हे लोक जर आता सोयाबीनचा भाव आले शिक्षण विषयावरती बोलायला लागले, त्यांनी भाषणे सोयाबीनवरच दिले, दुसरं काहीच दिलं नाही. पण इथं तरुण व्यक्तींच्या हातात शिक्षण आहे. तुमचं हे सर्व आयोजन नियोजन पाहून खूप चांगलं वाटतं. तुमचे चेहरे मी 2-3 मिनिटापूर्वी बघत होतो. काहींचे चेहरे तर असे पडलेले आहेत की आता हे बुवारे किती वेळ बोलणार आहेत आणि आमचं काय होणार आहे, कारण की अडचण निर्माण होते. माफ करा मित्रांनो, स्नेहसंमेलनामध्ये भाषण हे फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या चांगल्या पिक्चरमध्ये एखादी मधात ॲडव्हर्टाइजमेंट यावी आणि असलेल्या मनात जितक्या शिव्या हसाडता याव्या तितक्या हसाडाव्यात, तसं आमचं वक्त्यांचं झालं असतं. पण जास्त काही वेळ घेणार नाही. आदरणीय श्रीकांत पाटील सरांनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्या व्यक्तीची महती, त्या व्यक्तीचा अभ्यास, त्या व्यक्तीचं कर्तृत्व हे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करण्या एवढं. मी मार्गदर्शन वगैरे यासाठी करणार की मज पामराशी काय थोरपण पायची वान पायीच बरी, असा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. अत्यंत चांगल्या रीतीने तुम्ही आमचं स्वागत केलं. पाटील सरांनी सांगितलं की फुलांऐवजी झाडं आम्ही द्यायला लागलो. त्यावरती मला एक कविता आठवते की पहिले फुलों में खुशबू हुआ करती थी, अब फुलों में बम हुआ करते हैं. ज्या दिवशी राजीव गांधीला फुलांनीच मारलं गेलं, पहिले फूलों में खुशबू हुआ करती थी, अब फूलों में बम हुआ करते हैं. इस चमन की हवा ऐसी चल रही यारो, अब बम से नहीं फूलों से डर लगने लगा है. अत्यंत पण खूप चांगलं स्वागत झालं. नक वेडे फुलू तूही कडीला सांगतो आम्ही, फुलांचे हार कुठे टांगतो आम्ही. मी त्या कोपऱ्यातला ते फ्लॉवर पार्ट पाहत असताना मला त्याच्याकडे मिश्किल पाहून हसायला लागलं की बिचारा बरा एकटा कोपऱ्यात गेला तो. त्या फ्लॉवर पार्टने अर्ध्या अधिक वक्त्यांचे तोंडच झापलेले असतात. त्याला आज इकडून तिकडून पाहावं लागते की आपला नंबर फोटो आला पाहिजे बुवा, आपलं तरी दिसलं पाहिजे. म्हणजे पुढेच्या वेळेस तुमच्याकडून पत्र घेत असताना, आभारपत्र घेत असताना हे होते बुवा फोटो, असंही दिसलं पाहिजे. त्या फ्लॉवर पार्टवरती मला कविता आठवते आणि पुढे निघतो, मी तिच्या हृदयाच्या फ्लॉवर पार्टमध्ये फुल अलगट ठेवलं. आजचा दिवस तो आहे. मी तुझ्या हृदयाच्या फ्लॉवर पार्टमध्ये फुल अलगट ठेवलं. पोरांच्या टाळ्या प्रेमावर बातच पडतात. तिथं आलं की एकदम झोपेतून जमलं वाटतं आपला विषय निघाला. आणि आपला विषय निघाला. मी पहिल्या वेळेस टाळ्याऐवजी कल्ला ऐकून राहिलो. म्हणजे बरेच खाजीवाले लोक आहेत, त्यात शंका नाही, काही अडचण नाही. तुमच्यावर येऊ 5 मिनिटात. मी तिच्या हृदयाच्या फ्लॉवर पार्टमध्ये फुल अलगट ठेवलं. धन्य धन्य झालो, वाट पाहू लागलो मिलनाची. दुसऱ्या दिवशी ती मटकून आली, थटकून आली. फॅन्सी ड्रेस स्पर्धा असते. दुसऱ्या दिवशी ती मटकून आली, थटकून आली, मोठे हिलची सँडल घालून आली आणि माझ्याकडे पाहून हसली. हसली म्हणजे मित्रांनो, बरोबर, जगात अनुभव शोधावा लागत नाही, तो उत्स्फूर्त येत असतो, यात शंका नाही.
हसली म्हणजे फसली. पण मित्रांनो तसं काही झालं नाही. तिने ते तुच्छतेने हातात फुलं घेतले आणि फेकून दिले आणि म्हणाली, फ्लॉवर पॉट मध्ये रोज नवीन फुलं हवी असतात. आता मुलांनी यावर सुद्धा हो म्हणणं म्हणजे यांच्या अर्ध्याधिक लोकांचे फ्लॉवर पॉट झालेले आहेत की काय कळत नाही असतं. मला आनंद वाटतोय तुमच्याशी बोलताना. तुमचे चेहरे पुन्हा प्रसन्न झाले यात काही शंका नाही. मी संचालन करणाऱ्या आणि परिचय देणाऱ्या सरांचा आभार व्यक्त करेल की खूप चांगला संचालन आणि चांगलं त्यांनी आमचा परिचय करून दिलेला आहे. यापूर्वी HIV एड्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल प्रोजेक्टमध्ये काम करत असताना एक संचालन करणारा उभा राहिला. मला यांची भीतीच वाटते कधी कधी. उभा राहिला म्हणजे मित्रांनो माहित नाही अनिरुद्ध पाटील एड्स वरती बोलतात, ते खूप चांगलं बोलतात वगैरे वगैरे खूप बोलला. मला खूप चांगलं वाटलं, माझी तारीफ होत आहे की आता मजा वाटत आहे. आणि मित्रांनो अनिरुद्ध पाटील इतके एड्स वरती चांगले बोलतात त्यांच्या रोमारोमात एड्स आहे. मी माझ्याकडे 2 वेळ बघायला लागलो. त्याला विचारलं माझ्या रोमारोमात कसा काय एड्स आहे. माफ करा शर्ष माझे शब्द चुकले. म्हटलं तुला नेमकं म्हणायचं काय होतं. मला असं म्हणायचं होतं की तुमच्या रोमारोमात एड्स जनजागृती आहे. म्हटलं शब्द बरोबर वापरत जा, लोक आमच्याकडे संशयित नजरेनं पाहायला लागतात. म्हणून मित्रांनो तुमच्या या सर्व चमूचं सुद्धा पुन्हा अभिनंदन करेन की यांनी खूप चांगल्या रीतीने संचालन करतायत. मी बोलण्याच्या पूर्वी एक तुमची क्षमा मागेल. मी साध्या सरळ भाषेतच नेहमी बोलण्याचा अट्टाहास धरत असतो. मी गावातून आलोय, ग्रामीण भागात माझं शिक्षण झालेलं आहे. आदरणीय श्रीकांत पाटील सरांनी एक चांगली संधी दिली, त्यामुळे तुमच्या पुढे बोलण्याचा योग येत आहे. मी अकोला जिल्ह्यातला. आमच्या अकोला जिल्ह्यात भाषा वेगळी आहे. अटीतटी म्हणतात. कुठे आले तटी चाललो होतो. तुमचा इथून बाजूनच सुरुवात होते. तटी आलो, अटी आलो. या मोर्शी चांदूर भागात सर आहेत त्या भागात तर फार वेगळी भाषा. साहेब फो आला होता, फो जेवला, फो गेला. एका गावात गेलो म्हटलं का फुलं भेटतात का, तो म्हणे बम भेटतात. म्हटलं बम नाहीच पाहिजे. बमचं काय करायचं, कुठे टाकायचा बम. म्हणजे बम म्हणजे जास्त भेटतात. आणि याच पूर्वी गेल्या 1-2 महिन्यापूर्वी सोलापूरला गेलो. सोलापूरला गेल्यानंतर माझ्या मित्राचे वडील म्हणे पाटील साहेब एकटेच आलेत का. म्हटलं एकटं झालो. म्हणे गबाड सोबत नाही आणलं का. मला नाही कळलं गबाड म्हणजे काय. म्हटलं गबाड म्हणजे काय. ते म्हणत बायको. त्या दिवशी माहित पडलं की बायकोला गबाड म्हणतात म्हणून. क्षमा असावी, हे माझे शब्द नाही ते त्यांचे आहेत. नाही तर उगीच आणखी गोंधळ नको. म्हणून भाषा ही काही अंतरावरती बदलते. म्हणून साध्या सरळ भाषेतच तुमच्याशी बोलेल. मित्रांनो हे जे संकल्प 2012 संकल्पनाच ही असेल की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. आपण समाजात जात असताना पाटील सरांनी एक गोष्ट खूप चांगली पद्धतीने सांगितली. तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. ज्या दिवशी आमच्याकडे कंपन्या येतात, ज्या दिवशी वेगवेगळ्या कंपन्या आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला जातात, त्या दिवशी मुलगा प्रश्न विचारतो काय, ते प्रश्न विचारतात काय आणि मुलगा उत्तर देतो काय, यांचा ताळमेळ बसत नाही. आणि तो न बसत असल्यामुळे अर्ध्याधिक मुलं फेल होतात. म्हणून मित्रांनो मुलांमध्ये खऱ्या अर्थाने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्टेज डेरिकांच्या माध्यमातून तुमचं संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल चांगली व्हावं यासाठी हे सर्व कार्यक्रम घेतले जातात. आणि हे कार्यक्रम घेत असताना तुम्हाला कधी कधी बरेच वेळ वाटायला लागतं की आमच्यात नाही का होय. सरांनी तसं सांगितलं की ग्रामीण भागातले विद्यार्थी असले तर घाबरू नका. शहरी भागातले आहेत म्हणून शिक्षित आहे, शहरी भागातले आहेत म्हणून हुशार आहेत, मग आम्ही ग्रामीण भागातले म्हणून नाव कमी आहोत. हा भेद न ठेवता माझ्या ज्या गोष्टी आहेत मी त्याला कसं डेव्हलप करेल हा पहिला विचार तुमच्या आमच्यात आला पाहिजे. खूप चांगल्या रीतीने सरांनी सांगितलं मी खेड्यागावातला म्हणून मी कमी आहे अशातला प्रकार नाही. मित्रांनो तुमच्या आमच्यात सुद्धा अशा अनेक गुण असतात की ज्याला डेव्हलप केल्यानंतर ते समाजाला सॅल्यूट करायला लावतात. त्या अशा अनेक गुणांना तुम्हाला शोधता आलं पाहिजे. पण कधी कधी विचार करतो की व्यक्तिमत्व म्हणजे मी काय, माझं व्यक्तिमत्व कसं आहे. मी सुंदर दिसत नाही, दिसायला चांगला नाही, माझ्याकडे अभ्यास करण्याच्या स्किल नाहीत, पण एखादा गुण आहे त्या गुणाला मला पुढे न्यायचा आहे, त्या गुणाला मला कोणी सपोर्ट करत नाही म्हणून माझं व्यक्तिमत्व फुलत नाही. असं आहे का. नाही मित्रांनो तुमच्यात सुद्धा चांगले गुण आहेत ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. फक्त अडचण अशी होते की आम्ही ओळखत नाही लवकर. आमच्यात अशा काही अनेक गोष्टी आहेत की ज्या अनेक भ्रामक कल्पना आहेत की ज्या कल्पनांमध्ये आम्ही गुंतून जातो आणि त्या कल्पना आम्हाला पुढे येऊ देत नाही. एक उदाहरण सांगतो आणि पुढे निघतो. एक छोटासा ससा सागाच्या झाडाखाली झोपला होता. सागाचं झाड मोठं, एवढे मोठे पान, सागाचं पान तुटून पडलं सशाच्या अंगावरती आणि ससा घाबरला. त्याला असं वाटलं नेमकं काय झालं, एवढं मोठं काय पडलं आपल्या अंगावरती. आणि ससा धावतोय. ससा धावत असताना पुढे धावत असताना एक त्याला हरिण भेटले. बाबा का पडतोस, का धावतोस. तो म्हणे जीना है तो भागो, मरना है तो रुको, आसमान गिर रहा है, ढग पडतायत. काय वाईट परिस्थिती आहे. पुढे धावत असताना हरिण सुद्धा धावता. हरिण जात असताना एक डुक्कर भेटत, रानडुक्कर. काय झालं. हरिण म्हणे मला काय माहित, सशाला माहित आहे. सशाचं नेमकं तेच उत्तर, जीना है तो भागो, मरना है तो रुको, आसमान गिर रहा है. आणि डुक्करही पडतं. डुक्कर पुढे, त्याच्या मागे हरिण, त्याच्या मागे ससा. हे सर्व वाघाच्या गोवी जोडून जात असताना एक वाघ दुसऱ्या वाघाला म्हणतो काहीतरी संकट आलेलं आहे, जंगलाचे राजे आहोत, आपण विचारलं पाहिजे. म्हणून एक वाघ विचारायला जातो, बाबा काय झालं. हरिणला विचारतो काय झालं, का धावतेस. ते म्हणे मला काय माहित नाही. माहित आहे ते सशाला माहित आहे.
सशाचं नेमकं तेच उत्तर. जीना आहे तो भागो, मरण आहे तो रुखो, आसमान गिर रहा है. वाघही पडत निघतात, वाघ पुढे, त्याच्या मागे हरिण, त्याच्या मागे डुक्कर, त्याच्या मागे ससा. गावाजवळून जात असताना दोन गाढव उकड्यावरती पाय फोडत असतात. एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणते, समाजात फार वाईट दिवस आले कलियुगात. म्हणजे काय वाईट दिवस आले म्हणे, बघा वाघाच्या मागे हरिण लागले, हरण्याच्या मागे गाढव ससा लागला आणि सशाच्या मागे डुक्कर लागले. हे काही बरोबर नाही. तर दुसरे गाढव म्हणते, नाही काहीतरी अडचण असली पाहिजे, विचारलं पाहिजे. म्हणून गाढवही विचारायला जातात. आणि एक गाढव विचारते, बाबा काय झालं? वाघ म्हणते, मला माहित नाही, सशाला माहित. आणि सशाचं नेमकं तेच उत्तर. जीना है तो भागो, मरण है तो रुको, आसमान गिर रहा है. गाढवही पडतात. गाढव पडत असताना, धावत असताना दोन पाय पुढे, दोन पाय मागे. नंबर त्याच्या गाढवाच्या मागे असतो वाघ. जसे दोन पाय मागे करतं तसे वाघाच्या दातार येऊन लागतात. वाघाचे दोन दात पडतात आणि वाघ जोराने ओरडून म्हणतो, लाज वाटते का? जंगलाचा राजा हो मी, लाथा मारतोस का? त्यावरती एक गाढव कुशीतपणे म्हणते, जंगलाचा राजा आहेस हे माहित आहे, पण धावून कोणाच्या म्हणण्यानुसार आला? सशाच्या. बघितले का सत्यता नेमके काय? तसे मित्रांनो, तुम्ही आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत. तुम्ही आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत. पण काही अशा भ्रामक कल्पना आहेत, ज्या सशाच्या कल्पना आपण ज्याला म्हणू, त्या कल्पनांमुळे आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही मोठे होऊ. पहिली कल्पना, आपल्याला जमत नाही ते, आपला काही धंदा नाही, हे येईनच करा, शिकून शिकून काय करतील. दुसरी कल्पना, हा विषय जमतच नाही, या विषयाला आपण शेवटीच अभ्यास करू, या विषयाचा आपल्याला काही. तिसरी कल्पना, हा हुशार आहे, याचे संबंध आहेत, हा लवकरच नोकरीला लागेल, आपण काय इथंच बसणार. ह्या ज्या भ्रामक कल्पना आहेत की त्याला जमतं मला जमत नाही, त्याला कळतं मला कळत नाही. इथं अशा अनेक लोक विद्यार्थी दाखवा की ज्याला 3 डोळे आहेत, 2 नाक आहेत, हुशार आहे म्हणून याला एक एक्स्ट्रा हात दिलेला लिहिण्यासाठी. नाही मित्रांनो, प्रत्येकाला समानता आहे. मग आपण आपल्याला का कमी विचारायचं? मी मुलींच्या बाबतीत नेहमी म्हणत असतो, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. आम्हाला लोक काय म्हणतील? शिक्षण घेतलं तर काय म्हणतील बाई, आणि मी चांगली वागली तर काय म्हणतील बाई. काय म्हणतील काय, ते त्यांचा धंदा आहे. त्या लोकांना टॉर्चर करणे तुम्हाला धंदा आहे, पण तुमचं एक कर्तव्य आहे की मी माझं सतत काम करत राहील. साधूने ठरवलं, रांगोळीला गेल्यानंतर साधू एक विंचू पडलेला होता, साधूने हातात घ्यायचा आणि तो विंचू बाहेर नेण्यासाठी प्रयत्न करायचे, पण विंचू डंक मारत होता. 3-4 वेळा असं झालं. पुन्हा साधूने हातात विंचू घेतला आणि जमिनीवर ते सोडून दिला. पण माझ्यासारखा तिरायत माणूस त्या साधूला विचारतोय, का हो महाराज, एवढं मोठं प्रेम कसं काय आलं? तो विंचू डंक मारतोय, त्याला सोडून तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न का करता? तर त्यावरती साधू म्हणतो की मित्रा, त्या विंचवाचा डंक मारणे हा धर्म आहे, त्याचा डंक मारणे, तो चावणे त्याचा धर्म आहे, पण जीव वाचवणे साधू म्हणून माझा धर्म आहे. म्हणून मुलींना सांगतो, बोलणाऱ्याचा बोलणे हा धर्म आहे, पण कर्तृत्व तुमचा आमचा धर्म जर झाला तर खऱ्या अर्थाने समाज तुम्हाला सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाही, समाज तुम्हाला पुढे नेल्याशिवाय राहणार. काय असलं पाहिजे? 2-3 मुद्द्यांवरती फास्ट तुमच्याशी बोलतो, कारण की आता मी ते पाहत होतो, तुमचा नाच काय संगीताचा कार्यक्रम होता आणि संगीताच्या कार्यक्रमामध्ये बरोबर, पण काय असलं काय पाहिजे? पहिले तर सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही सुंदर दिसले पाहिजे. म्हणाल सर, किती दिवसाचा गोंधळ, ते काही जमून नाही राहिलं. टीव्हीवरच्या 98% ऍडव्हर्टाईज याच्याचसाठी आहे, तोंडाला काय लावा, केस कसे करा, काही संबंध नसतं. मध्यंतरी एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती कुठली, काय तुम्ही जर गोरे झाले नाही तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील, काहीतरी असं होतं, काहीतरी कुठलं तरी होतं क्रीम. काय तुम्ही गोरे झाले नाही तर तुम्हाला 5 लाख मिळतील. आम्ही त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला 10 लाख रुपये द्यायला तयार, आमची म्हैस गोरी करून दाखवा, त्या होईल का? पण ते ऍडव्हर्टाइजमेंट, ते दिसणं नाही मित्रांनो. जे आहे ते नीटनेटकं ठेवता आलं पाहिजे. माझ्याकडे मी उंच असेल, लहान असेल, काळा असेल, गोरा असेल, माझ्यात जे कर्तृत्व आहे, मी जसा असेल त्याला मला नीटनेटकं ठेवता आलं पाहिजे, व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे. का? रवींद्रनाथ आणि गांधीजींची चर्चा सुरू असताना रवींद्रनाथ 5-5 मिनिटात आतमध्ये जाऊन गांधीजींपुढे येऊन बसायचे. तर गांधीजींनी प्रश्न विचारला रवींद्रनाथांना, रवींद्रनाथ आतमध्ये कशाला जाता? तर रवींद्रनाथांनी उत्तर दिले की माझे केस वाढलेले आहेत, माझे केस मोठे आहेत, ते केस विंचरून मी तुमच्या पुढे पुन्हा बोलण्यासाठी येतो. त्यावरती गांधीजी म्हणतात, रवींद्रनाथ तुमचं वय काय? आणि या वयात पोचले कशाला? हो, कशाला आरशापुढे उभे राहता? तुमचं वय किती? आणि मी एवढा महत्वाचा माणूस तुमच्याशी चर्चा करतोय. तर त्यावरती रवींद्रनाथांचं उत्तर इतकं समर्पक होतं गांधीजींना की रवींद्रनाथ म्हणतात, गांधीजी, वाईट दिसणं सुद्धा हिंसा आहे. गांधीजी अहिंसावादी होते. वाईट दिसणं सुद्धा हिंसा आहे, म्हणून जसे आहात तसे साजे असे कपडे. आजकाल फॅशनच्या नावावर काय गोंधळ झाला, असं वाटतं की कुत्र मागे लागला आणि याचा पॅन्ट खालून फाडून नेला.
इतकंच असतं काहीतरी 3-4 नाव आहे तुला खतरनाक आहे 3-4 वाईट परिस्थिती आहे. साजे असे कपडे मध्यंतरी ते स्किन टाईट जीन्स घालायची फॅशन आली होती. इतका टाईट जीन्स घालत होते बापा, त्याच्याकडे पाहूनच मला विचार पडेल घातला कसा काय. 2 महिने विचार केला मी ना नेमका घातलाच कसा काय. मग लक्षात आलं ना 100 मीटर कपडा विकत आणला, टेलरकडे गेला, पहिले पाय टाकला आणि मग पॅन्ट शिवून घेतला. इतका टाईट. मी त्याला विचारलं बाबा तुझ्या रूम मध्ये रूम पार्टनर असेल. तुम्हाला कसं माहित माझ्या रूम मध्ये रूम पार्टनर आहे. म्हटलं तो पॅन्ट एकट्याला निघत नाही, दुसऱ्याला ओढून काढावा लागतो. फॅशनचं विकृतीकरण, अंधानुकरण जे आहे ते टाळता आलं पाहिजे मित्रांनो. मी आहे, माझ्यातला साधेपणा, माझ्यातलं ज्ञान पुढे नेईल. मला ज्ञान मिळवता आलं पाहिजे. माझा साधेपणा तितकाच आहे. अण्णा हजारे खूप मोठ्या डोक्याला आमच्यासारखं काढावून पुढे येतात नाही. त्या माणसामध्ये असलेला साधेपणा तुम्हाला प्रकाशित करतो. बाबा आमटेने आयुष्यामध्ये 6000 कुष्ठरोग्यांची सेवा केली, पण एवढीशी छोटीशी पॅन्ट आणि छोटंसं एक शर्ट घालून त्या माणसाने तुमच्या आमच्या हातात हात देत असताना मित्रांनो हजारो लोकांना स्फुरण यावं एवढं त्यांच्यामध्ये शक्ती होती. ते बाबा आमटे असतील किंवा सर्व लोक असतील, या लोकांमध्ये होता तो साधेपणा होता आणि उच्च विचारसरणी आणि ज्ञान होतं. आमचं असं अडचण होतं, आमच्याकडे ज्ञान नगण्य, दिसणं इतकं सुंदर. ते मध्यंतरी एक फॅशन आली तशी लट काढायची. मग तो काहीतरी गोंधळ. आता त्याला लाईट पाहिजे, खेड्यागावात लाईट नाही. ते काहीतरी रोल असतं ना गोल 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 करायला, रोलर रॉड. तर गोल करायला रॉड, खेड्यागावात लाईट नाही. या बाईला असं वाटलं दुसऱ्या दिवशी गॅदरिंग हे तर गोल केल्या गेलं पाहिजे. हिनं सराटा घातला चुलीत. आता गरम करावं लागतं काय. सराटा इतका लाल झाला जसे केस धरले तुटून दुसऱ्या दिवशी पुरा घेऊन वर्गात. काय फॅशनचं अंधानुकरणच आहे ना. फॅशनचं अंधानुकरण टाळून माझ्यातला साधेपणा ज्ञानाच्या माध्यमातून पुढे येईल. म्हणून मित्रांनो दिसणे नसेल तुमच्याकडे, पण असणं असलं पाहिजे. तुमच्यात एक गुण तरी असला पाहिजे. असतो प्रत्येकात, पण शोधता येत नाही तुम्हाला. आम्ही स्वतःला कधीच वेळ देत नाही. आम्ही पानपट्टीवर 2 तास गमावू. आम्ही टीव्हीच्या माध्यमातून संध्याकाळी 6 वाजतापासून सुरू होते ते सासबी कभी बहू होती. 2 वाजता पण कहाणी घरघर की. ते सासबी कधी बहू होती पाहत असताना मला अजूनही कळलं नाही कोण कोणाची बायको कोण कोणाचा नवरा आहे. 15 दिवसात बायको बदलते, नवरा तिसरा आणि पोट्टे 2 वर्ष. कार्यक्रम फारदा असे एकदम टाकलून पाहिजे. काहीतरी होते असं वाटतं काय होणार आहे नेमकं. याचीच जशी सून आहे हे दुसऱ्यासोबत पडून चालली. हा बा तर जमते वाटतं काहीतरी काय अडचण. मग ते तसं दाखवल्या जातं, तसं मिळालं पाहिजे म्हणून प्रयत्न केल्या जातात. पण मित्रांनो स्वतःसाठी वेळ द्या. माझ्यातले चांगले गुण किती आहेत हा लिहून काढा. आणि दुसरं माझ्यातले वाईट गुण किती आहेत हे लिहून काढा. माझ्यातल्या वाईट गुणांना मी कसं बाहेर टाकेल यासाठी प्रयत्न करा. आणि माझ्यातल्या चांगल्या गुणांना मी वर कसं काढेल यासाठी प्रयत्न करा. येणाऱ्या पुढच्या संकल्पामध्ये तुम्हाला ऐकावं लागेल. इतकी शक्ती तुमच्यात आल्याशिवाय राहणार नाही. पण पहिले स्वतःला शोधणं शिका की मी कोण आहे. मला शोधता आलं पाहिजे. त्या दिवशी तुमच्यात नसणं. जगात काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे काही दिसणं नाही, काही सुंदर दिसत नाहीत, पण तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं ही त्यांच्याची एवढी शक्ती आहे. ज्यांनी लिव्हर दिसतो कसा हो. अब्राहम लिंकन दिसत कसे होते. एवढंच नाही, लता मंगेशकर दिसतात कशा. पण लता मंगेशकरांचं दिसणं वगैरे जर केलं, त्यांचं गाणं हे तुम्हाला नतमस्तक करते. त्यांचं असणं आहे. चॅनेलवर ज्यावेळेस हजारो लोकांना हसवतो, त्याचं हसवणं, तुमचं दुःख विसरून हसवणं त्याचं असणं आहे. अब्राहम लिंकनचं एखादं पत्र किंवा त्याचं प्रशासन हे त्याचं असणं आहे. अमिताभ बच्चनची ऍक्टिंग, करत असलेलं एखादं काम हे त्याचं असणं आहे. मित्रांनो हे असणं तुमच्या आमच्यात राजपाल यादवांसारखं सुद्धा आलं पाहिजे. ते असणं जर तुमच्यात आलं तर समाज तुम्हाला सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाही. तिसरा मुद्दा तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे. तुम्हाला सर आता हे तर गोंधळ सुरू आहे. आमचे पुस्तक वाचणं, आम्ही काही गोष्ट म्हणतात सर ते खेड्यागावातल्या पोट्टांमध्ये फार मजा असते. थंडागार झालं म्हणजे मी पुस्तक वाचतो. वाचलं काय तुम्ही, बर्फावरचं पुस्तक वाचलं का. पुस्तक वाचून कुठं थंड होते माणूस काही कळत. ते जमूनच नाही राहिलं होते. ते म्हाताऱ्यांनी पोथी वाचायची. आमचं वचन कसं आहे. आणि नातवाने आजोबाकडे बघायचं. आजोबा काय तल्लीन होऊन ज्ञानेश्वरी वाचतात. ओम प्रतिपाध्याय झाली सुरू आजोबाची ज्ञानेश्वरी. पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय. नातवाला असं वाटलं आजोबाची मजा घ्यावी म्हणून नातवाने ते आतमध्ये एक धागा असतो तो दुसऱ्या अध्यायात आजोबाने ठेवून पोथी बंद केली. आजोबा निघून गेले. नातवाने कळला आणि पहिल्या अध्यायात आणून ठेवला. 7 दिवसात पारायण व्हायचं तर 2 महिने पारायण चाललं पण पोथी काही संपले नाही. बुड्याचं लक्ष कधीच पोथीत नव्हतं. कधीच पहिला वेळ श्लोक काढला, पाणी ठेव तिकडे आंघोळीले. अरे
पाणी आंघोळीला ठेव, जेवण झालं की नाही, घरात कोण आलं तिकडे लक्ष. तसं तुमचं आमचं झालं. पुस्तक वाचायला लागली, काही काही मुलांचा तर एकच गोंधळ आहे, अभ्यास करण्यापेक्षा अभ्यास याच गोष्टीचं जास्त टेन्शन आहे. अभ्यास झाला पाहिजे बाबा, परीक्षा आली. फार कठीण आहे बरं. आज संध्याकाळी बसायचं नाही, आज नाही, सोमवारपासून सुरू. सोमवार दिवस चांगला पवित्र दिवस ना. मग रविवारी जास्त जेवण झालं असतं, पाटील सर सांगतात, म्हणून सोमवारी ऍसिड वाढते. मग नाही, आज नाही, गुरुवार दिवस गजानन बाबा. मग गुरुवारी जमत नाही, म्हणून शनिवार हनुमंत. नाही, दिवस आमचे पक्के परफेक्ट ठरलेले आहे. आयुष्यात सोमवार येत नाही, मंगळवार येत नाही, कुठलाच दिवस येत नाही मित्रांनो. आयुष्य निघून जातं परीक्षेच्या दिवशी. मग कोरेच्या कोरे पेपर सोडावे लागतात. आणि परीक्षा तपासणाऱ्यामध्ये अमरावती विद्यापीठाच्या एका पोराने लिहून ठेवलं, मी मामाच्या घरी लावतो, गरीबा मला कोरपाया पास करा. आता गरिबी, मामाचं घर, तुमचं असणं, तुमचं दिसणं पास करते का? नाही मित्रांनो. तुम्हाला अभ्यास करून लिहावं लागेल. चांगलं लिहिता सुद्धा आलं पाहिजे. काही पोरं खूप सुंदर लिहितात सर, खूप सुंदर. हे प्रिय, मी तुझ्यावरती 7 जन्म प्रेम करायला तयार. 7 जन्म, हे आयुष्यावर पानपट्टीवर जाते. 7 जन्म प्रेम करायला तयार आहे, पण 7व्या जन्मातला हा शेवटचा दिवस. संध्याकाळी बगीच्यात भेट. धन्यवाद. काय नाही मित्रांनो, ज्ञान मिळवता आलं पाहिजे. लिहिण्याचं असेल, वाचनाचं असेल, बोलण्याचं असेल, पण ज्ञान मिळवत असताना ज्ञानेश्वरीतली एक ओवी मला आठवते. नवल अंकाराची गोटी, विशेषण लागे ज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाच. अहंकारा अज्ञानी माणसाच्या कधीच पाठीशी लागत नाही. लागतो तो सज्ञानी माणसाच्या पाठीशी लागतो. माझ्याकडे एवढं आहे, मी इतका शिकलो आहे, माझ्याकडे इतकी संपत्ती आहे, मी सुंदर दिसायला आहे. आणि एक दिवस सर्व आयुष्य निघून जाते आणि त्यापासून माणसं दुरावत जातात. म्हणून ज्ञान असताना अहंकार नाही तर नम्रता असली पाहिजे. नम्रता तुमच्याकडे असणेच गरजेचं आहे. अडचण अशी होते आमच्याकडे, आम्ही शिकून मोठे झालो की आम्ही सर्वात पहिले जर मूर्ख कोणाला ठरवत असतो ना, तर आमच्या आई बापाला ठरवतो. तुला काय समजते? काय पुस्तक वाचून राहिले? भेट समजलं याच्यातलं? आई पहिली मूर्ख. आईने सांगितलं कब्बशा धुणं, हा मी एवढी शिकून मोठी होऊन राहिली, तुम्हाला कब्बशा धुतात. वडिलांनी जर सांगितलं असेल मित्रांनो, ते करू नका. ज्ञान मिळवा. ज्ञानापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे सर्व मिळवत असताना अभिव्यक्त मांडता नाही आलं तर काही फायदा नाही. आणि मांडणीचं हे खऱ्या अर्थाने साधन असतं. तुम्हाला मांडता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. तुम्हाला नृत्य सुंदर येत असेल, नाचून दाखवा. तुम्हाला गायन चांगलं येत असेल, गायून दाखवा. मला खूप चांगलं वाटलं की त्या मुलीने खूप अत्यंत चांगलं स्वागत गीत आणि सरांनी खूप चांगल्या रीतीने हार्मोनियम वाजवला. मी एका कॉलेजच्या कॅम्पला गेलो होतो, तिथं तुझी चाल तुरु तुरु माझ्या स्वागतात गाणं. माझ्या आयुष्यात मी कधीच चाललो नाही असं तुरु तुरु, कधी चालवणार. तुझी चाल तुरु तुरु, उडते केस बरोबर. माझ्या आयुष्यात एवढेच केस ठेवलेले आहेत मी. आणि माझ्या स्वागतात गाणं. नंतर तबल्याला ढुकचुक 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 ढुकचुक. म्हटले बाई उड्या मारत चालली का तुरु तुरु चालली? या तबल्यावाल्याने काहीतरी गोंधळ गेलेला दिसतोय. पण ते अभिव्यक्ती मांडत असताना त्याचं तारतम्य असलं पाहिजे. बोलण्याची सर्वात चांगली अभिव्यक्ती असते. तुम्हाला संभाषण चांगलं साधता आलं पाहिजे. का? प्रथम दर्शनी भाषण, बोलणे हे आकर्षित करत असतं. एखाद्याच्या घरात जावं आणि या बसा, छान, हा बसा 2 मिनिटं, कोण हवं तुम्हाला? इतकं मन प्रसन्न होते. आणि एखाद्याच्या घरात जावं, आलं वाटतं कोणी, चहा करायला नाही, दूध नाही, असं वाटते पुढच्या घरी जा. काही काही खेडेगावात तर तुम्ही जा, कोणाच्या घरी बसल्यानंतर ते आई म्हणते बाल्या दुधांवर, ते बाल्या रुपये टाकते त्या गिलासात, खनन 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 आपल्याकडून वाजवत आहे. आपल्याला अशी शरम वाटते. मला आयुष्यात 2 प्रसंग फार वाईट वाटतात सर. एक प्रसंग तो, कोणी पाहुणा आला की ती म्हातारी घरात बसली असते, नातू असतो. हा आमचा नातू, हा गोल्या KG1ला जातो, फार हुशार. इकडे रे बाबू, इकडे. आपण काकांना कविता म्हणून दाखव. ते पोट्टे ये तो काही संबंध नसते, इतक्या कविता आपल्याला ऐकाव्या लागतात त्या. आपल्याला वाटते काय गोल्या कुठून भेटला काही समजत. आजी आतमध्ये गेल्यावर आपण गोल्या जाय बाहेर. पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग, कोणाच्या घरी जावं आणि एखाद्या नव उत्साही तरुणीने मधात येऊन बसावं आणि म्हणावं. कोणाच्या लग्न झालेलं असताना अल्बम आणून देतात आपल्या पुढे लग्नाचं. हे आमचे हे यांचे हे, आपला काही संबंध नसते तिच्याशी. यांचे ते मधातच पोटते. आई मी कुठं होतो? आईला मला चुप बस. हे 2 प्रसंग आहेत. म्हणून अभिव्यक्तीचं अत्यंत महत्वाचं साधन आहे
बोलणे. आणि त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी लिहिली आहे, वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्श जायचा. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व. कवित्व कसं असावं, बोलणं कसं असावं रसिकांसाठी. रसिकांसाठी कसं, वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व परतत्व. परतत्व म्हणजे मनाला स्पर्श जायचा, स्पर्श करून जाणार असलं पाहिजे. इतकं सुंदर बोलता आलं पाहिजे. आणि येते वाचनातून आणि अनुभवातून. प्रचंड वाचन करा. अनुभव समाजात इतके सुंदर आहेत. एका ठिकाणी विनोबाजी म्हणतात की पुस्तकात फक्त शब्द राहतात, पुस्तकात राहतात ते शब्द, त्याचा अर्थ समाजात शोधावा लागत असतो. नाही तर गेले खूप साखर बघायची आणि खूप पुस्तकं, साखर लिहिलेलं पुस्तकं चहात टाकायचे, पाण्यात टाकायचे, खूप गोड चहा झाला बाबा, नाही होणार. ती साखर शोधावी लागेल. म्हणून तुम्हाला दिलेलं इंजिनिअरिंगचं ज्ञान असेल, इथलं अभियांत्रिकीचं ज्ञान असेल, ते शोधावं लागेल समाजात. मला नवीन काहीतरी करता येईल का. माझ्या एका मित्राची बायको म्हणे मला PhD करायची. हा म्हणे आता काय शोधला होतं, सर्व शोध लागून झाले म्हणे. आता त्याने विमान काढलं, याने हे काढलं, त्याने ते काढलं, आता माणसं कशी उडतील शोध लाव म्हणे. म्हटलं त्याला म्हटलं असं का विचारलं तू. तो म्हणे हिला नवीनता याच्या डोक्यात काहीतरी आली पाहिजे, म्हणून हा निष्किलकेनं केलेला आहे एखाद्या विनोद. पण तुम्हाला नवीनता शोधता जोपर्यंत येणार नाही मित्रांनो, तोपर्यंत तुमचं आमचं आयुष्य असं असेल, जगाला जन्म झाला, पहिला वाढदिवस, 21व्या वर्षी सर्वजण आले, तुमचं लग्न, बम लोक जेवतात, लग्न झालं. मला त्या कृष्ण प्रसादचं वाक्य नेहमी आठवते की शादी के पहिले आदमी, शादी के बाद आदमी हसबंद बन जाता है. हसना बंद आणि बीबी बेगम बन जाती, एक भी गम नाही रहता बोला. तसं आयुष्य नसलं पाहिजे. तुम्हाला ज्ञान, ते ज्ञानाचं अभिव्यक्ती करण्याचं साधन म्हणजे अनुभव, आणि अनुभव आणि वाचन करायचं तरी काय हेही कळलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं आहे, आपल्याला समाजातला अनुभव घ्यायचा असेल तर तुमचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित ठेवा. बघता काय, कसे बघता, सहज बघता की काय, पोरं उलट एखाद्या वाशिमून निघणारा मालेगावला जायचं असेल त्याच गाडी जाऊन बसतात, ते उलटे येतात. काय नाही ते असं ते लिहिलेलं आहे, अरे पाटी उलटी लावली आहे ना, सरळ बघ नेमकं काय चालू आहे. बघता काय. कॉलेजमध्ये सरांनी ठरवलं MBBS फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना चांगला डॉक्टर कोणाला व्हायचा आहे, सर म्हणतात आम्हाला व्हायचं, मुलं म्हणतात आम्हाला व्हायचं. मग चांगला डॉक्टर व्हायचं, दोन गोष्टी, एक गोष्ट असली पाहिजे, एक नसली पाहिजे. काय असलं पाहिजे, तुमची नजर चांगली असली पाहिजे. डॉक्टर लोकांची नजर खऱ्या अर्थाने चांगली पाहिजे, आतमध्ये कैच्या राहतात. आणि मग नजर चांगली, नजर, मुलांची नजर इतकी तीक्ष्ण असते कॉलेजला, जो डोळे तुझे जुलमीकडे रोखून माझ्याकडे बघून, याच्या नजरेतून कोणी सुटत नाही. नजर चांगली असते. पण दुसरं काय असलं पाहिजे, नसलं पाहिजे, किळस नसला पाहिजे. कधी कोणाचं काय पोट फाडावं लागेल की सांगता येत नाही. मुलं म्हणतात आमच्यात किळसही नाही, आमची नजर चांगली आहे. सर गेले, एका गावातून पाणी आणलं, अत्यंत स्वच्छ पाणी, नालीतलंच, तुम्हाला माहित असते. सकाळी सकाळी सर्व गाव रस्त्यावर, राष्ट्रीय सेवा योजना सांगून थकली की बाया रस्त्यावर बसू नको. पण कोणी ऐकत. 4 वाजता ज्या बाया रस्त्यावरती संडासला बसतात, घरात संडास नसल्यामुळे त्याच बायांना त्याच रस्त्याने 8 वाजता कामाला जावं लागते शेतात. कोण होती काय जण रस्त्यातच बसली, तिला म्हणायला लागते तूच होती, कोण असेल दुसरं. त्या नालीतलं पाणी आणलं आणि सरांनी बोट बुडवलं आणि चाटलं. जसं सरांनी बोट बुडवून चाटलं, मुलं काय. पण किती लोकांना चांगला डॉक्टर व्हायचा आहे. पहिला गेला चाटला, दुसरा गेला चाटला, तिसरा गेला चाटला, ग्लासातलं पाणी संपलं आणि संपल्यानंतर डीन वर आले आणि डीन म्हणतात की तुम्ही चांगले डॉक्टर होऊ शकत नाही. मुलं म्हणत बाहेर बेटा, फक्त बाहेर बेटा. एवढं घाण पाणी पाजलं नाही तर म्हणतात चांगले डॉक्टर होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, तुमच्यात किळस नाही, पण तुमची नजर चांगली नाही. का नजर चांगली नाही तर मित्रांनो, मी हे बोट बुडवलं, हे चाटलं, तुम्ही तेच बुडून राहिले आणि तेच चाटून राहिले. अनुभव, ऑब्झर्वेशन, आणि जाताना सांगेल वाचन, प्रचंड वाचन करा. इतके सुंदर पुस्तक आहेत समाजात. एक लेखक एक पुस्तक लिहिण्यासाठी मला तरी असं वाटतं एक 6-7 वर्ष तरी गमावत असेल. आणि एक पुस्तक 200 पानाचं जर वाचणार असला तर 3 दिवसात वाचल्याशिवाय सोडत नाही.
त्याची 6 वर्षाची कमाई, त्याची थिंकिंग, त्याचं नॉलेज तुम्हाला 3 दिवसात तुमच्या डोक्यात घालण्याची अत्यंत उत्कृष्ट संधी जर कुठली असेल तर ते वाचन आहे. पण वाचता काय? किती लोक पेपर वाचतात? पेपर लोक किती लोक वाचत असतात? जाऊ हात खाली करा. 2 अधिक 2 किती? 4 म्हणणारे हातवर करा. 4 म्हणणारे हातवर करा. 1. 22 म्हणणारे आहेत का काही? 2 3 22 म्हणणारे. 2 अधिक 2 माझ्या वडिलाची शपथ घेऊन सांगतो मी 2 अधिक 2 4च होतात. पण पोट्टे सगळे आपलं चुकीन आपण नाही करत. आपलं नाही, बाजूच्यान गेल्यावर करू. मग इतकाही कॉन्फिडन्स जर नसेल तर मॅडमने किती प्रयत्न केले तर काय बजेट लागेल तुमचा? मित्रांनो 2 अधिक 2 4 चुकलं तर चालेल. मी विचारलं पेपर किती लोक असतात? मुलाने हातवर केला. आम्ही बसलो. जाऊ द्या. पान क्रमांक 3 वरचे व 4 वरचे अग्रलेख वाचणाऱ्याने हातवर करावं. पान क्रमांक 3 व 4 वरचे अग्रलेख वाचणाऱ्या मुला मुलींनी हातवर करावं. जाऊ द्या. ऐश्वर्याला काय झालं? काय झालं? मुलगी झाली. सलमानचं कोणाशी प्रेम प्रकरण सुरू होतं पूर्वी? कॅटरीनाशी. करीना कोणाशी लग्न करणार आहे? हे वाचल्याशिवाय सोडत नाही. कोणाचं काय सुरू आहे, कोणाचं कोणाशी जमलं, कोणाचं कुठं तुटलं, आणि मग वरून मग टिप्पणी सुद्धा, या करीनाला हा थेरडाच पसंत आला का? काय मित्रांनो, वाचन असं करा की जे वाचन आयुष्यभर शिदोरी म्हणून राहिलं पाहिजे. असे अनेक समाजात पुस्तक आहेत, इतके सुंदर पुस्तक आहेत की जगणं सुकर झाल्याशिवाय राहत नाही. विनोद शिकायचा असेल तर आचार्यत्रांचं वाघनख या पुस्तकाचा, त्या वाघनखांमध्ये आचार्यत्रांनी म्युन्सिपाल्टीला फोन केला आणि म्युन्सिपाल्टीला म्हणतात की आमच्या गल्लीत एक गाढव मेलेला आहे, कृपया त्याला उचलता का? ते म्युन्सिपाल्टीचे लोक ते म्हणजे उचलणार होतो, पण तुम्ही समाजसेवक, तुम्ही का उचलत नाही? आचार्यत्रे म्हणतात आम्ही उचलणार होतो, पण हिंदू धर्मात नियम आहे नातेवाईकाला फोन केला पाहिजे म्हणून तुम्हाला फोन केला. म्हणजे बघा काय विनोद शिकायचा. विनोद शिकायचा असेल वपू काडेंचं वपूरचा वाचा. वपू काडे एका ठिकाणी प्रश्न विचारतात, मित्र हा शब्द किती चांगला आहे? चांगला आहे ना मित्र? आणि बायको हाय चांगला. मित्र हाही शब्द चांगला, बायको हाही शब्द चांगला, पण शब्द एकत्रित करा, बायकोचा मित्र. हे एकदम लागल्यासारखं वाटतं. पण मित्रांनो, अभिव्यक्तीचे साधनं तुमच्याकडे यावीत. विषय खूप मोठा आहे, एखाद्या वेळेस मध्ये येऊन तुमच्याशी चर्चा करता येईल, बोलता येईल. मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही आमचं स्वागत केलं, आम्हाला बोलावलं. माझ्यानंतर राजेंद्रजी घोडेकर आहेत. म्हणजे तुम्ही आता कसं झालेलं आहे माहिती आहे का, की तुमच्या स्नेहसंमेलनामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमधून आहोत, पण गाडीच्यामुळे आम्ही लेट झालो. तुमच्याशी संवाद साधता आला, आदरणीय पाटील सरांमुळे मला तुमच्याशी संवाद साधता आला, हे खूप चांगलं झालं. तुमचे चेहरे मी सर्वांचे बघत होतो, प्रसन्न झाले. जगण्याकडे आनंद दृष्टिकोने बघा मित्रांनो, जगण्याचा आनंद मिळल्याशिवाय राहणार नाही. अकोल्याला एक ठाणेदार आला होता, तो कुठल्याही पोलीस कुठल्याही व्यक्तीच्या गाडीला हात द्यायचा. आम्ही मित्रांनी शर्यत लावली. शर्यतमध्ये असं ठरलं, शर्यतीमध्ये की या गाडी घेऊन जायची, हात दिला नाही तर 1000 रुपये देईल. पहिल्या वेळेस गाडी नेली, दुसऱ्या वेळेस गाडी नेली, तिसऱ्या वेळेस गाडी दिली, हात दिलाच नाही. हात दिला नाही. माझ्या मित्राने मला 1000 रुपये दिले. 1000 रुपये दिल्यानंतर तो म्हणे तुला का हात दिला नाही एवढं सांग. म्हटलं मी इतकं वाईट तोंड करून त्याच्या पुढून गेलो होतो, त्याला वाटलं दरिद्री थांबायला पुरत नाही, त्याला थांबून काय करायला. काय काय असे बसलेले असतात की असं वाटतं शासनाने आम्हाला एक बंदूक द्यावी, एक गोळी त्याच्यावर झाडून दुसरी आमच्यावर झाडून घेऊ की बाबा आम्हाला तुमच्या पुढे बोलावं लागतं. नाही, पण मित्रांनो, प्रसन्नता ही जीवनाचं सत्य असलं पाहिजे. दल्याला आम्हाला एका PSI ने प्रश्न विचारला, त्या कमांडोनी प्रश्न विचारला होता की लामा, जगताना तुम्ही गेल्यानंतर समाजाने तुमच्या आयुष्यभर ओळख ठेवावी असा कुठला गुण तुमचा तुम्ही समाजाला देणार आहात? तर त्यांनी सांगितलं होतं, समाजाने माझी कुठली ओळख ठेवली नाही तरी चालेल, पण एवढं 1000 प्रकारचं दुःख पचून माझ्या चेहऱ्यावरचा आनंद जर समाजाने आठवला ना, तुम्ही बुद्धमय झाल्याचा मला आनंद मिळाल्याशिवाय राहणार. इतका आनंद तुमच्या आमच्या आयुष्यात ठेवा, त्या आनंदाला गत्यंतर नाही. पण जाताना एकच गोष्ट विनंती करतो, ते मागतो तुम्हाला. आम्ही आयुष्यात एकच गोष्ट मागतो की एक पहिली, आम्हाला अहंकार कधी येऊ देऊ नको, आणि दुसरा, तुमच्या आईवडिलाला आमच्या आईवडिलाला विसरू नका. अडचण अशी झालेली आहे आजकाल मित्रांनो, घरात गेल्यानंतर ते आईवडील बसले असतात, 18 गाठीले धोतरेल गाठी पाडलेले असतात, आणि आम्ही जातो बाबा फी भरायला पैसे पाहिजे. त्या वडिलाचे हात कापरलेले असतात, दिवसभर काम करून हाताला ते बुरबुंड आलेले असतात, आणि ते वडील कुठेतरी बांधलेले तुमच्या हातात 200-300 रुपये देतो, आणि ते 200-300 रुपये दिलेल्या वडिलांनी आम्ही आणल्यानंतर वडिलाला कसं उल्लू बनवलं याचा आनंद तुमच्या आमच्या मनात पहिले येतो. बाबाला कसं उल्लू बनवलं आनंद येतो, आणि मग त्या 300 रुपयाचा 200 रुपयाचा रिचार्ज केला जातो किंवा चायनीजवरचे नूडल्स खाल्ल्या जातात. मित्रांनो, दुःख झाल्याशिवाय
त्या आईनं तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलाय. माझी लहान 14 महिन्याची मुलगी आहे, मी पाहतोय. दिवसात तिला जागवलं तरी जागत नाही, रात्री झोपवलं तरी झोपत नाही. मग विचार करतो, ती माऊली तिला मांडीवरती घेऊन बसलेली असते, रात्र तिच्या डोक्यावरून हात फिरवते. रात्र खराब केलेल्या असतात, दिवसा काम करावं लागतं, रात्री मुलीला वागवावं लागतं. मग मला विचार पडतो की आई म्हणत काय असेल त्या मुलीला डोक्यावरून हात फिरत असताना रात्री 12-1 वाजता. आई म्हणत असेल की बेटी, मी तुला तुझं पालन पोषण करतो, पण सरते शेवटी माझी इज्जत कमावू नको बरं. तुला मी मोठं करणार आहे, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. त्या जपलेल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे तू माझा सांभाळ करू नकोस, याचं मला दुःख नाही, पण तू माझी इज्जत कमावू नको. मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेक चुका होतात तुमच्या आमच्या हातातून, पण घरात गेल्यानंतर बाबा तुम्हाला काही समजत नाही, हे आयुष्य वडिलांना आयुष्यात सर्वात मोठी शिवी आहे. बाबा तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही चूप बसा, तुम्हाला काय येते, तुम्ही शिकलेले नाही. पण मित्रांनो, शिक्षण हे मोठ्यांचा आदर करणं शिकवतो, अपमान नाही. म्हणून घरात गेल्यानंतर पहिलं जर देव कोण असेल तर आमची आई, आमचे वडील आहेत. ओ किती दिवस टिकणार? वयाच्या 40-45 वर्षानंतर तुम्ही 45-46 वर्षाचे आम्ही ज्या दिवशी हो, त्या दिवशी आमचे आई वडील कुठेतरी निघून जातील. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा. समाजातले सर्व लोक आलेले असतात. तुकाराम महाराजांचा गभंग आहे, कडू येईल अंतकाळ येथे प्राण प्रयाणाचे वेळी, इष्ट मित्र सज्जन सखे येतो सुखाची मांडणी, तेथे कोणी सोडेना सज्जना वाचूनी. आणि असे ते प्रेत पडलेलं असतं, आणि प्रेत पडल्यानंतर संपूर्ण गाव रडतं, आपल्याला रडायला लागतं. आणि आईचं ते प्रेत पडल्यानंतर आपल्याला असं वाटतं, आयुष्यातल्या चुका आठवायला लागतात की आपण आपल्या आयुष्यात किती चुका केल्या, आपल्या आईला किती दुःख दिलं. म्हणून त्या आईला घट्ट पकडतो आपण आणि हलवून त्या प्रेताला म्हणतो, आई जागी होऊन ग 1 मिनिट. कशासाठी? मी केलेल्या चुकांची मला क्षमा मागायची आहे. आईला हलवून कितीतरी विनवणी केल्या जाते, आई जागी हो, जागी हो, जागी हो. ते प्रेत तसं पडलं असतं, डोळे उघडत नाही, नाकात ते आमच्या कुठेतरी कापूस घातलेला असेल, श्वास बंद असतो. आईला घट्ट मिठी मारून 1000 प्रयत्न केले आणि ईश्वराला प्रार्थना केली, हे ईश्वरा, आज तुला 10 कोटी देतो, माझं जीवन घेऊन जा, मला आईला 2 सेकंद जागी कर. कशासाठी? क्षमा मागण्यासाठी. मित्रांनो, मैत्रिणींनो, ईश्वर जर 2 सेकंद जर क्षमा मागण्यासाठी तुम्हाला देत नसेल तर चूक करता कशाला? म्हणून आई, वडील, वडीलधारे, शिक्षक हेच आमचे ईश्वर आहेत, एवढंच बोलतो. आणि जाताना एवढं सांगेल, जिने शक है वो खुदा की तलाश करते हैं, जिन्हें शक है वो खुदा की तलाश करते हैं, हम आप जैसे लोगों में खुदा को देखते हैं.